मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील झाशी की राणी तलावात अंघोळीसाठी गेलेल्या एका 15 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला। झाशी की राणी पार्क BMCच्या देखरेखीत आहे। तिथे कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नाही। अल्ताफ शेख 3 मित्रांसह अंघोळीसाठी तिथे गेला होता आणि अंघोळ करत असताना मासे पकडत असताना हा 15 वर्षीय अल्ताफ मोहम्मद शेख बुडाला। माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी तातडीने आले आणि त्यांनी मृतदेह तलावातून बाहेर काढला। या प्रकरणाची माहिती मिळताच भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी महानगरपालिकेवर गंभीर आरोप केले आणि सांगितले BMC सहाय्यक आयुक्त आणि BMC उपायुक्तांवर तात्काळ FIR नोंदवावी। जोपर्यंत हा तलाव एखाद्या संस्थेकडे देखभालीसाठी होता तोपर्यंत कोणत्याही प्रकारची समस्या नव्हती, परंतु जेव्हा हा तलाव BMCच्या देखरेखीखाली होता तेव्हापासून कोणतीही देखभाल केली जात नाही, ज्यामुळे मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला। जबाबदार BMC, R सेंट्रल आणि DMC अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईसाठी गोपाळ शेट्टी धरणे आंदोलनाची MHB पोलीस ठाण्यात बसले आहेत। सर काय सांगाल सर, एक 15 वर्षाचा तरुण मुलाचा इथे पाण्यात बुडून मृत्यू झालेला, काय सांगाल? अत्यंत वेदना होत आणि खेदाने मी मुंबई महानगरपालिकेचे सध्याची सहाय्यक आयुक्त आणि पूर्वीच्या भाग्यश्री कपाशे आता त्या मालाडला आहेत, तिकडच्या DMC झालेत, ते इथे सहाय्यक आयुक्त म्हणून काम करत असताना गेल्या 2 वर्षापूर्वी इक्बाल चहल मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त होते। अनेक बैठका घेतल्या, पत्राचा तर माझ्याकडे ढीग आहे, एवढा मोठा फाईल झालाय, एवढा मोठा फाईल आहे, एवढी मोठी फाईल तयार झाली आहे। आणि इक्बाल चहलनी तातडीने तुम्ही ताबडतोब हे देखरेखीसाठी घ्या अशा प्रकारचा आदेश दिला। इक्बाल चहल महानगरपालिकेचे आयुक्त असताना देखील सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर कलेक्टरने अजून ताबा दिला नाही म्हणून मुद्दा उपस्थित केला। इक्बाल चहलने सांगितलं ताबा ड्यू कोर्समध्ये होत राहील, तुम्ही 2 वर्षाचा मेंटेनन्सचा पैशाची व्यवस्था करून ताब्यात घ्या म्हणून सांगितलं। पुढच्या काळात कलेक्टरने लिखित ताबा दिला, बोरिवलीच्या लोकांनी ताबा घेतलेला सर्व कागदपत्र माझ्याकडे आहे। मी सतत पत्रव्यवहार करत राहिलो। वडाळ्याला गेल्या वर्षी 2 मुलं महानगरपालिकेच्या अशाच प्रकारच्या तलावात पडून बुडून मेले, त्याची बातमी हे बघा, BMC गार्डन सुपरवायझर हेल्ड फॉर डेथ ऑफ 2 किड्स हे वडाळ्याच्या एका तलावात झालं। त्यानंतर आम्ही वारंवार सांगितलं बाबा ह्याची तुम्ही काळजी घ्या, परंतु अजिबात काळजी घेतली नाही। पुन्हा एकदा अशा प्रकारचा मृत्यू एका तरुण मुलाचा इथं झालेला आहे आणि म्हणून मी आता इकडनं MHB पोलीस स्टेशनला जातोय। MHB पोलीस स्टेशननी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तावरती FIR घ्यायचं, डेप्युटी म्युन्सिपल कमिशनरवरती FIR घ्यायचं का सहाय्यक आयुक्तावरती FIR घ्यायचा तो त्यांचा विषय आहे, परंतु जोपर्यंत FIR घेणार नाही तोपर्यंत मी MHB पोलीस स्टेशनवरती धरणा प्रारंभ करायचा असं मी आता ठरवलेलं आहे। आणि म्हणून ह्याचा शोकमोक्ष व्हायला पाहिजे। मुंबई शहर इतका मोठा शहर आहे आणि उपनगर सर्वात जास्त कर देणारा हा उपनगर आहे आणि त्या उपनगरमध्ये सुद्धा बोरिवली सर्वात जास्त कर मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये पैसे जातात आणि बोरिवलीवरती अशा प्रकारचा दुर्लक्षित होणं हे अजिबात आम्ही खपून घेणार नाही आणि पुढचा तुम्हाला रूपरेषा उद्या कळेल काय होईल। ज्या पद्धतीने जातात त्याच्या कारणामध्ये आपण काही 2 सिक्युरिटी ठेवलं जातं, पण ती सिक्युरिटी सुद्धा महानगरपालिकेची नसून ते कॉन्ट्रॅक्ट बेसवरती घेतलं जातात, तर ते जागेवर का नसतं? आता हे सर्व तुम्ही वॉर्ड ऑफिसरला, डेप्युटी म्युन्सिपल कमिशनरला, भूषण गगराणी जी आमचे आयुक्त आहेत त्यांच्याबद्दल वारंवार मी बोललो, चांगले अधिकारी आहेत, परंतु अशा प्रकारचा बोरिवलीमध्ये जर मृत्यू होत असेल तर मग मी मागच्या वेळी पण बोललो होतो मला भूषण गगराणीवरती पण घसरावं लागेल तर मी घसरणार। मी जनतेचा माणूस आहे, भारतीय जनता पक्ष हे जनतेसाठी काम करते नेहमी आणि म्हणून अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना त्यांची जागा येणाऱ्या काळामध्ये दाखवावं लागेल। मी आता जनप्रतिनिधी नाही आहे, परंतु लोकशाही पद्धतीने मला जे काही करायचा अधिकार आहे तो मी करणार। बाकी आमच्या पक्षातले आमदार खासदार सर्व जे आहेत ते लोक जे करतील त्याच्या पाठीशी मी राहीन, परंतु मी
जो ठरवला आता जोपर्यंत FIR होत नाही तोपर्यंत मी धरण्याला प्रारंभ आता करणार आणि जोपर्यंत FIR घेणार नाही तोपर्यंत मी MHB पोलीस स्टेशनला जाऊन मी ठाण मांडणार आता. सर सध्या सत्ता ही सुद्धा तुमचीच आहे, तुम्ही कायदेशीर सरकार हे बघा या सर्व गोष्टीला मी फार महत्त्व देत नाही. हे सर्व मीडिया वाल्यांसाठी हा मुद्दा असू शकतो. सरकार तुमचा आहे, आमदार तुमचा आहे, खासदार तुमचा आहे ना. मी दोषी असेल माझ्यावरती कारवाई केली पाहिजे पोलिसांनी. आणि म्हणून सरकारचा काम करतंय, सरकारचे काय घेणं देणं याचं. नक्की मी आता जो काय पाऊल उचलणार आहे त्याच्यानंतर जर सरकारने काही हालचाल केली नाही नंतर मग तुम्ही पण विचारा सरकारला, मी पण विचारीन, लोकही विचारतील. परंतु प्रत्येक गोष्टीवरती सरकारला मध्ये आणणं हे फार बरोबर नाहीये असं मला वाटतं. सर किती वर्षापासून दुर्लक्ष केलं जाते महानगरपालिका या गार्डनवर? एकूण हे झाशी की राणी तलाव मी डेव्हलप केल्यानंतर आम्ही पैसा जिमखान्याच्या माध्यमातून याचं देखरेख केलं. फक्त 2 रुपयाला 4 लोकांकडनं काही होत नाही, परंतु बोरिवलीतले लोक आम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान करतात म्हणून ही जबाबदारी म्हणून आम्ही चालवत होतो. परंतु तेही काही लोक कोर्टात गेले. कोर्टाने सांगितलं ठीक आहे, जोपर्यंत निकाल होत नाही तोपर्यंत तुम्ही 2 रुपये कलेक्शनही बंद करा. आम्ही 2 रुपये कलेक्शन बंद करून 6 वर्ष स्वतःचे पदराचे पैसे लावून याची मेंटेन केली. परंतु नंतर कोर्टाने जजमेंट दिलं आणि महानगरपालिकेला कलेक्टरला सांगितलं तुम्ही हे ताब्यात घ्या म्हणून. त्याला आज 5 वर्ष झाली. कलेक्टरने फार मोठा, आता हे मी सर्व उघड करणार आहे, कलेक्टरने समोरचा तो मैदान आहे, तलाव आहे, तो बंद करण्यासाठी 3-3.5 कोटी रुपये खर्च केले. त्याचा आता उद्घाटन पण झालेलं नाहीये. तो खंडरसारखा तिकडे पडलेला आहे. आणि मी परत एकदा एक नवीन मुद्दा न्यायालयाच्या बाबतीत पण सांगणार. जस्टिस ओकाजी होते, त्यांनी हे मुलं चांगली प्लेग्राऊंड झालेलं ते परत तलाव खोदायला लावला. कोट्यावधी रुपये खर्च झाले शासनाचे, परंतु त्यालाही कोणी मायबाप नाहीये. आणि म्हणून किती घाबरायचं, कोणाला घाबरायचं हे आता मला कळत नाही. मी सर्व उघड करीन. मी बोर्ड त्याचा उद्घाटन जर झालं असं मी तिकडे बोर्ड लावणार होतो, अमुक तारखेला हे केस झालं, अशा प्रकारचं जजमेंट दिलं. चांगली मुलं खेळत होती, जे रिझर्वेशन तलावचा नव्हता तरी सुद्धा सांगितलं तलाव तुम्ही खोदा. तलाव खोदलं गेलं आणि त्याला आता मायबाप नाहीये आणि अशी माणसं मरतात. न्यायालयाने पण सुद्धा सुवो मोठो ह्याचा कुठेतरी कॉग्निझन्स घ्यायला पाहिजे. आता एक शेवटचा प्रश्न आहे, आता मुख्य जबाबदार याला कोण तुम्ही ठरवणार? जबाबदार मुंबई महानगरपालिका, म्हणून मी बोललो ना, मुंबई महानगरपालिका जबाबदार आहे. कलेक्टरनी ताबा देऊन टाकलं, लिखित ताबा हे लोकांनी घेतलेले पेपर आहेत माझ्याकडे, परंतु व्यवस्था पुढची केलेली नाहीये. मी परत नाव तुम्हाला सांगतो, इक्बाल चहल महानगरपालिकेच्या आयुक्त असताना भाग्यश्री कपासे आणि संध्या नांदेशकरना तुम्ही ताबडतोब ताबा घ्या अशा प्रकारचा त्यांनी आदेश दिला. कमिशनरचा जर ऐकत नसेल तर आता तुम्ही त्यांना जाऊन प्रश्न विचारा, काय ऐकत नाही कमिशनरचा म्हणून. आणि म्हणून FIR कमिशनरवरती घ्यायचं का डेप्युटी म्युन्सिपल कमिशनरवर घ्यायचं का असिस्टंट म्युन्सिपल कमिशनरवर घ्यायचं हे पोलिसांनी ठरवावं. पण माझा जी अट राहील FIR व्हायला पाहिजे याच्यावर महानगरपालिकेवरती. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.